महाराष्ट्राच्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. कोणत्या विभागातील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोकण विभागातील नद्या पहा सर्वात कमी लांबीच्या असतात आणि सर्व कोकण विभागातील सर्वच नद्या कोणत्या ठिकाणी वाहतात तर त्या पश्चिम वाहिनी नद्या असतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तोरणमाळ. तोरणमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ओके. आणि त्याची सर्वसाधारण उंची किती आहे? तर त्याची उंची आहे 1150 मीटर, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? पहा संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? ते आहे लोकसभा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लोकसभा. आणि वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. ओके. आता पहा लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 552. आणि राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? ते आहे 250 म्हणजे 250. आणि राज्यसभा हे कोणते सभागृह आहे? तर ते स्थायी स्वरूपाचे सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे रे? तर ते रशियाचे सहाय्य लाभलेले आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रशिया. आता पहा बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास रशिया या देशाचे सहाय्य लाभलेले आहे, आपण पाहिलं. तसेच छत्तीसगडमध्ये कोणता आहे लोह पोलाद प्रकल्प? तो आहे भिलाई. त्यानंतर राऊरकेला पोलाद प्रकल्प कुठे आहे? तर तो आहे ओडिसामध्ये. आणि दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कुठे आहे? पश्चिम बंगाल. आणि आत्ता आपण पाहिलेला बोकारो तो आहे झारखंडमध्ये. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पोलीस उपनिरीक्षक पदांचे प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते. पहा पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण नाशिक येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नाशिक. ओके. नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे आणि येथेच पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक अशा दर्जांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो? पहा महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दफ्तर सांभाळतो तलाठी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तलाठी. पहा तलाठी हा मुलकी प्रशासनातील ग्राम स्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3चा कर्मचारी असतो आणि त्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? जिल्हाधिकाऱ्यास किंवा उपजिल्हाधिकाऱ्यास. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार भारतात सर्वप्रथम कोणत्या 2 राज्यांनी केला होता? पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतामध्ये राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्याने केला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राजस्थान आणि आंध्र प्रदेश. पहा पहिले राज्य होते राजस्थान, त्यांनी कधी स्वीकार केला होता? 1 मे 1960 रोजी. पहा राजस्थानने 1 मे 1960 रोजी पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला होता. दुसरे राज्य होते आंध्र प्रदेश, त्याने 1 नोव्हेंबर 1959ला स्वीकार केला होता. पहा दुसरे राज्य आहे आंध्र प्रदेश आणि 1 नोव्हेंबर 1959 रोजी पंचायत राज पद्धतीचा आंध्र प्रदेशने स्वीकार केला होता. ओके. त्यानंतर भारतात राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते रे? तर ती अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. भारताचा राष्ट्रपती हा भारतीय सेनेचा सरसेनापती असतो, आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आता मी, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मित्रांनो उत्तर नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. येत नसेल तर गुगलला सर्च करा आणि मग इथे कमेंट करा. ओके. तर पहा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. समोरचा प्रश्न, संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या 2 संतांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर पहा ती आहे अमरावती जिल्ह्यातील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अमरावती. संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेला जिल्हा आहे अमरावती. आणि याशिवाय येथे अंबादेवीचे मंदिर, श्रद्धानंद छात्रालय व गुरु हनुमान आखाडा इत्यादी प्रमुख स्थळे आहेत, हेही लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे भ्रंशमूलक उद्रेकाने. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भ्रंशमूलक उद्रेक. महाराष्ट्र हे पठार बेसाल्ट प्रकारच्या खडकाने बनले आणि
हा एक अग्निजन्य खडक असतो, हेही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रायगड. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे विदर्भामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विदर्भ. महाराष्ट्रात पहा, विदर्भ विभागात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, धुळे, जळगाव, नांदेड हे कापूस उत्पादनात आघाडीचे जिल्हे आहेत, हेही लक्षात ठेवायचे आहे. ओके. जरी धुळे, जळगाव, नांदेड, धुळे वगैरे जिल्हे आहेत जे विदर्भातील नाहीत, पण तिथेही जास्त प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले, त्यामुळे मी तुम्हाला नावं सांगतोय. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, दोन नद्यांमधील प्रदेशाला डॅश डॅश म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशाला दुआब म्हणतात. ओके. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 दुआब. ओके. आता दोन नद्यांचा प्रदेश म्हणजे दुआब असतो. जेथे दोन नद्या एकत्र मिळतात म्हणजे संगम होतात, आणि जेथे नदी महासागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि समुद्र किनाऱ्यावरील लाटा जेथे नदीच्या टोकावरून आदळून परत येतात तेव्हा तिथे खाडी तयार होते. ओके. पहा, दोन नद्यांचा प्रदेश त्याला म्हणतात दुआब, जेथे दोन नद्या एकत्र मिळतात त्याला बोलतात संगम, आणि जेथे नदी महासागरास मिळते त्याला बोलतात त्रिभुज प्रदेश, आणि समुद्र किनाऱ्यावरील लाटा जेथे नदीच्या टोकावर आदळून परत येतात तिथे बनते खाडी. हेही पॉईंट लक्षात ठेवायचे. पामबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पामबम बेट दोन देश कोणते आहेत? ते आहेत भारत आणि श्रीलंका. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 भारत आणि श्रीलंका. त्यानंतर समोरचा प्रश्न, रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 भूकंप. ओके. आता भूकंपाची तीव्रता 0 ते 10 रिश्टर या एकका दरम्यान मोजतात, हेही लक्षात ठेवा. किती? भूकंपाची तीव्रता 0 ते 10 रिश्टर या एकका दरम्यान मोजतात. ओके. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते रे? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. आता मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने होती, हेही लक्षात ठेवायचं आहे. मूकनायकचे संपादक कोण होते? देवराय नाईक होते, हेही लक्षात ठेवायचे. त्यासोबत हे पाक्षिक कुणी मूकनायक सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही महत्त्वाची इतर वृत्तपत्रे देखील आपण अभ्यासू. त्यामध्ये पहिले येते बहिष्कृत भारत, त्यानंतर त्यांचं आहे जनता, समता आणि प्रबुद्ध भारत, हेही त्यांचं महत्त्वाचं वृत्तपत्र आहे. समोरचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण आहेत? स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 रामकृष्ण परमहंस. सन 1897 मध्ये विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण यांची स्मृती व कार्याच्या जाणीवेतून रामकृष्ण मिशनची देखील स्थापना केली होती, हे लक्षात ठेवा. कधी? 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केली, हेही पॉईंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर स्थापन झाला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 1919 मध्ये. ते कुठे? पंजाबमध्ये झालेला होता. आणि जनरल डायर हा एक ब्रिटिश अधिकारी होता आणि यानेच गोळ्या झाडल्या होत्या. गोळ्या झाडण्याचा ऑर्डर कुणी दिली होती? तर जनरल डायरने. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवपर पुस्तक डॅश डॅश यांनी रचले आहे. हे रचलेले पुस्तक कोणी रचलेले आहे? तर हे रचलेले आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. ओके. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवपत्र पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेले आहे. मग ऑप्शनमध्ये नाही आहे, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल यापैकी नाही. ओके. त्यानंतर याशिवाय त्यांनी गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण, केसरीतील निवडक निबंध इत्यादी साहित्य संपदा देखील रचलेले आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, विद्युत शेकड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर ते जर्मन सिल्वर हे वापरतात. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जर्मन सिल्वर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे संमिश्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. भीम या ॲपचे पूर्ण नाव काय आहे? पहा,
भीम या ॲपचे पूर्ण नाव आहे भारत इंटरफेस फॉर मनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत इंटरफेस फॉर मनी. ओके. आता हे एक मोबाईल ॲप आहे आणि हे कोणी तयार केले, तर हे तयार केले नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. ओके. आणि हे ॲप कशासाठी आहे, तर ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी. त्यानंतर CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे, CDMA हे तंत्रज्ञान संबंधित आहे मोबाईल फोनशी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मोबाईल फोन. आता CDMAचा फुल फॉर्म काय आहे, तर कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. कोणता आहे, कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. त्यानंतर GSM देखील मोबाईल फोनशी संबंधित आहे आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल्स. कोणता फुल फॉर्म आहे GSMचा, ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल्स. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, लोकमान्य टिळक त्यानंतर जयप्रकाश नारायण यांना काय म्हणतात, लोकमान्यांना जसं टिळक म्हणतात तसं जयप्रकाश नारायण यांना काय म्हणतात, त्यांना बोलतात लोकनायक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लोकनायक. पहा, जयप्रकाश नारायण हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर 1934 नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू साहनी, राम मनोहर लोहिया इत्यादी नेत्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. आणि 1942च्या छोडो भारत चळवळीत जयप्रकाश नारायण अग्रभागी होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते. पहा, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक होते कर्मवीर भाऊराव पाटील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. आता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1909 सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केलं होतं. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1919 रोजी सातारा जिल्ह्यातील काल येथे त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली होती, तर ती झाली होती 4 ऑक्टोबर 1919 कोणी केली होती, तर ती केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. आणि कोणत्या ठिकाणी केली होती, सातारा जिल्ह्यातील काले येथे. ओके. हे पॉईंट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. समोरचा प्रश्न, पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते. पाण्याची महत्तम घनता असते 4°C तापमानावर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 4°C. पहा, पाण्याचा गोठणबिंदू किती आहे, तर तो आहे 0°C. पाण्याची महत्तम घनता आहे 4°C. ओके. आणि 0°C मध्ये पाण्यातील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बर्फापेक्षा अधिक ऊर्जा असते, हेही लक्षात ठेवायचे. पाण्याचा गोठणबिंदू 0°C आणि पाण्याची महत्तम घनता 4°C. ओके. आता या एका प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे. तुमच्याजवळ आहेत 4 पर्याय आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आणि 100% मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं, हे लक्षात ठेवा. ओझोन दिवस कधी साजरा केला जातो. पहा, दरवर्षी ओझोन दिवस 16 डिसेंबरला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 16 डिसेंबर. ग्रामपंचायतीची प्रभाग रचना कोण करतो. ग्रामपंचायतीची प्रभाग रचना करतात तहसीलदार. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तहसीलदार. समोरचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च शिखर कोणते. पहा, भारतातील सर्वोच्च शिखर आहे K2 गॉडविन ऑस्टिन. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 K2. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पर्यावरण संरक्षण. ओके. समोरचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी कोठे आहे. पहा, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी आहे हैदराबादमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. समोरचा प्रश्न पहा, हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सूक्ष्मदर्शक वापरतात. पहा, हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 साधा सूक्ष्मदर्शक. समोरचा प्रश्न, कैलास सत्यार्थी हे कोणत्या चळवळीचे संस्थापक आहेत. कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या चळवळीचे संस्थापक आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बचपन बचाव. ओके. समोरचा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे जठर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जठर. ओके. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते, तर ते आहे फिमर मांडीचे हाड. आणि सर्वात छोटे हाड आहे कानाचे हाड, ज्याला म्हणतात स्टेपस. ओके. हेही पॉईंट लक्षात ठेवा. पुढे पाहूया, हत्तीपाय. हत्तीपाय हा रोग डॅश डॅश या डासाची मादी चावल्यामुळे होतो.
हत्तीपाय हा रोग क्युलेक्स या डासाची मादी चावल्यामुळे होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 क्युलेक्स. समोरचा प्रश्न पहा, किदांबी श्रीकांत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? किदांबी श्रीकांत हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन. समोरचा प्रश्न, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? पहा, लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ॲनिमिया. ओके. समोरचा प्रश्न, जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते? पहा, आसाम या राज्याने जीएसटी विधेयकास मंजुरी प्रथमतः दिली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आसाम. राईट. समोरचा प्रश्न पाहूया, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिल्या महिला आहेत इंदिरा गांधी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी. ओके. समोरचा प्रश्न पाहूया, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? म्हणजेच भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणती रेषा आहे? तर ती रेषा आहे मॅकमोहन लाईन. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मॅकमोहन लाईन. आता रँडक्लिफ लाईन कोणा दरम्यान आहे? रँडक्लिफ लाईन आहे भारत पाकिस्तान दरम्यान. आणि ड्युरँड लाईन कोणा दरम्यान आहे? ड्युरँड लाईन आहे भारत अफगाणिस्तान दरम्यान. ओके. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये करण्यात आली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 29 ऑगस्ट 1947. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिली सूतगिरणी कुठे आहे? तर पहा, महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिली सूतगिरणी आहे परभणीमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 परभणी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सरोवर हे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाते? कोणते सरोवर रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ते लोणार सरोवर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लोणार सरोवर. ओके. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर आहे. ओके. 2021 वर्षाच्या अखेर युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे ESA द्वारे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविला गेला. या उपग्रहाला कोणते नाव देण्यात आले? तर त्या उपग्रहाला नाव देण्यात आलं होतं विसा वूडसॅट. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 विसा वूडसॅट. युरोपियन स्पेस एजन्सीने पाठवलेला आहे पहिला लाकडी उपग्रह आणि याला मराठीमध्ये याला नाव दिलेलं आहे विसा वूडसॅट. कोणते? विसा वूडसॅट. समोरचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 छत्रपती शिवाजी महाराज. राईट. समोरचा प्रश्न, अमेरिकेतील अंतराळ यानाला कोणत्या भारतीय अंतराळवीराचे नाव देण्यात आले? तर ते कल्पना चावला यांच्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कल्पना चावला. समोरचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? आपण पाहिलं इंदिरा गांधी या भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मागच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर रामन इंदिरा गांधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रामन मॅग्सेसे 2019 पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? रॅमन मॅग्सेसे 2019 पुरस्कार रवीश कुमार यांना देण्यात आला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रवीश कुमार. राईट. समोरचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे? पहा, आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र आहे चंद्रपूरमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. ओके. देशातील पहिली चालकरहित मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? पहा, देशातील पहिली चालकरहित मेट्रो ट्रेन दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दिल्ली. समोरचा प्रश्न, पहा पाण्यावरील जल मेट्रो प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणते? पहा, पाण्यावरील जल मेट्रो प्रकल्प सुरू करणारे भारतातील पहिले शहर आहे कोची. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कोची. आता केरळमध्ये कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे 23 बॅटरीवर म्हणजे कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे हा जल मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला आणि 23 बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीपैकी मोजिरीस नावाची पहिली बोट डिसेंबर 2021 मध्ये लॉन्च केली गेली होती. हे लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर
हा प्रकल्प कोचिन वॉटर मेट्रो लिमिटेडद्वारे राबवण्यात येतो, हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पहा, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? पहा, यंग बंगाल या चळवळीत अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती सर हेनरी विवियन यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, सर हेनरी विवियन. ओके. आता पहा, बंगालवरून काय, बंगालची फाळणी. ओके. मग ती कधी झाली होती? 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस होता आणि हा दिवस बंगाली जनतेने दुखवटा दिन म्हणून पाळला होता. आणि डॉक्टर प्रफुल्ल चंद्र रे यांनी बंगाल केमिकल्स हा औषधांचा स्वदेशी कारखाना देखील काढला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर ते होते रंगो बापूजी गुप्ते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, रंगो बापूजी गुप्ते. आता रंगो बापूजी हे प्रतापसिंह महाराजांच्या दरबारातील एक हुशार व्यक्तिमत्व होतं आणि सातारा संस्थान खालसा केल्यानंतर आपली बाजू ब्रिटिश पार्लमेंटला मांडण्यासाठी ते लंडनला गेले होते प्रतापसिंह महाराजांचे वकील बनून. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला? कोणता? तर तो होता परम. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, परम हा सुपर कम्प्युटर कोणी तयार केला होता? तर सीडॅकने. सीडॅकचा फुल फॉर्म काय? तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. आणि हे कुठे आहे? हे आहे पुण्यामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पहा, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतात पोलीस अधीक्षक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पोलीस अधीक्षक. ओके. पहा, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख पोलीस अधीक्षक असतो आणि हे अधिकारी भारतीय पोलीस सेवा म्हणजे IPS अधिकारी असतात. ओके. आणि त्यांची निवड संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC करते आणि नेमणूक कोण करते? तर नेमणूक राज्य शासनातर्फे केली जाते, हे लक्षात ठेवायचे एक महत्त्वाचे पॉईंट. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, LED पूर्ण नाव काय? LED पूर्ण नाव आहे लाईट इमिटिंग डायोड. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, लाईट इमिटिंग डायोड. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? पहा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 28 फेब्रुवारी. आता रमन इफेक्ट हा सिद्धांत 28 फेब्रुवारी 1928 रोजी मांडण्यात आला होता, म्हणून हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू कोण? भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू आपण सर्वांना माहिती आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. ओके. आता भारतरत्न या किताबाबद्दल थोडीशी माहिती घेऊ. हा जो किताब आहे तो भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि याची सुरुवात कधी झाली होती? 2 जानेवारी 1954 मध्ये झाली होती. आणि हे वितरित कधी केले जातात, म्हणजे या पुरस्कारांचे वितरण कधी केले जाते? तर 26 जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण केले जाते. आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या 2 परदेशी व्यक्ती आहेत. त्या 2 परदेशी व्यक्ती कोणत्या आहेत? तर त्यामध्ये एक आहेत खान अब्दुल गफ्फार खान आणि दुसरी व्यक्ती आहे नेल्सन मंडेला. हेही पॉईंट अति महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, कच्ची फळे पिकविण्यासाठी कोणता गॅस वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा गॅस वापरतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, इथिलीन. आता इथिलीन कच्ची फळे पिकवण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर मिथेन वायू कशासाठी वापरतात? तर घरगुती स्वयंपाकासाठीचे इंधन म्हणून वापरतात. त्यानंतर अजून एक फ्रेऑन वायू आहे, तो वातानुकूलित यंत्रात प्रशीतक म्हणून वापरला जातो, हेही लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पहा, सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते? सन 1930 मध्ये CV रमन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, CV रमन. CV रमन यांना त्यांच्या भौतिकशास्त्रामधील प्रकाशाचे अपस्करण या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाले होते आणि त्यांना 1954 मध्ये भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केले होते, हेही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते? कोणत्या
कोणत्या प्रक्रियेमध्ये, तर ते प्रकाश संश्लेषणामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण. आणि हे वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, सतीची चाल. सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली होती, तर ती कोणी होती, लॉर्ड बेंटिक यांनी. ओके, लॉर्ड बेंटिक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लॉर्ड बेंटिक. ओके, समोरचा प्रश्न, जर चुनखडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात, तर हे बुडबुडे कार्बन डायऑक्साईडमुळे तयार होतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड. आता पहा, स्थायीरूट कार्बन डायऑक्साईडलाच काय म्हणतात, शुष्क बर्फ म्हणतात. आणि प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती कार्बन डायऑक्साईड व हरितद्रव्याच्या मदतीने कार्बोहायड्रेट तयार करतात, हेही लक्षात ठेवा. पुढे पाहूया. पहा, खालीलपैकी कोणत्या राजकीय नेत्याला 2022 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता. कोणत्या नेत्याला, तर तो नेता आहे शशी थरूर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 शशी थरूर. पहा, शशी थरूर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि यांना 2022 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला. त्यांना शेवेलियर दे ला लिजन डी या ऑनरने सन्मानित करण्यात आले. आणि फ्रान्सचा हा सर्वोच्च सन्मान आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर शशी थरूर यांच्या लेखन आणि भाषणांसाठी फ्रेंच सरकारने त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि 2010 मध्ये त्यांना स्पॅनिश सरकारने देखील असाच सन्मान दिला होता, हेही लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहू. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांविरुद्ध जेथून एल्गार पुकारला होता, ते राष्ट्रीय स्मारक म्हणून पदांग मैदान कोठे आहे. पहा, म्हणजे जेथून एल्गार पुकारला होता ते पदांग मैदान कोठे आहे ते आपल्याला सांगायचे. ते पदांग मैदान आहे सिंगापूरमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सिंगापूर. पहा, सिंगापूरमधील 200 वर्ष जुन्या या पदांग मैदानाला तेथील सरकारने 75वे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलेले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच मैदानावरून 1943 मध्ये ब्रिटिशांविरोधात दिल्ली चलोचा नारा दिला होता. हा, ओके. आणि सिंगापूर सरकारने 57व्या राष्ट्रीय दिनी पदांग हे स्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले, हे लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल, तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणता येईल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लॉर्ड रिपन. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश डॅश म्हणून काम करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा कोण असतो रे, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा असतो चिटणीस. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 चिटणीस. ओके, पहा, ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचं असतं, तर ते असतं बीडीओचं, बीडीओ गट विकास अधिकाऱ्याचे. त्यानंतर ग्रामसेवकाची कार्य कोणकोणती, तर पहा, जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंदणी करणे, तसेच पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी करांची वसुली, ग्रामनिधीची जबाबदारी इत्यादी सांभाळणे, ही कामे आहेत ग्रामसेवकाची, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, तर ती आहे 288. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 288. पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या आहे 288, सदस्य संख्या 288. विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, 78. त्यानंतर राज्य विधिमंडळाची विधानसभा हे कसलं सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह. आणि राज्य विधिमंडळाचे विधान परिषद हे कसलं सभागृह आहे, तर हे आहे वरिष्ठ सभागृह, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे, भारतामध्ये आहे अप्रत्यक्ष लोकशाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अप्रत्यक्ष लोकशाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, नागपूर हे या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे कोणत्या, तर मुंबई कोलकाता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मुंबई कोलकाता. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. ओके, आता पहा,
संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. आणि आता तुमच्यासाठी खूप इझी प्रश्न विचारणार त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला मित्रांनो, जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि येत नसेल तर सर्च करून सांगा, म्हणजे ते तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. चला, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते याचे उत्तर लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या. समोरचा प्रश्न पाहूया. उल्का पाषाणाच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात आणि महाराष्ट्रातील डॅश डॅश हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे. तर ते आहे लोणार सरोवर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 लोणार. ओके, पहा, लोणार सरोवर हे भारतातील प्रमुख खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे कशामुळे निर्माण झालेले, तर ते उल्कापातामुळे निर्माण झालेले आणि उल्कापातामुळे निर्माण झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव सरोवर आहे. ओके, त्यानंतर पहा, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा भरतो नाशिकमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नाशिक. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो आणि नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आणि दर 12 वर्षांनी तिथे हा कुंभमेळा भरतो, हेही लक्षात ठेवायचं. पुढे पाहूया. हिमाचल पर्वतरांगांचा गाभा डॅश डॅश या खडकांनी बनलेला आहे. हिमाचल पर्वतरांगांचा गाडा कणाश्म खडकांनी भरलेला आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 कणाश्म खडक. ओके, आणि एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, या हिमालय पर्वतातील सर्वात उंच शिखर ते कोणतं आहे, तर ते आहे K2 गॉडविन ऑस्टिन. ओके, हेही लक्षात ठेवायचे. त्यानंतर केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान आहेत राजस्थानमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 राजस्थान. आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यानास भारत पूर्वल्ट हे देखील म्हणतात आणि याची स्थापना कधी झाली होती? 1982 मध्ये झाली होती. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे उत्तराखंडमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. आणि मसुरी येथेच लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी हे लक्षात ठेवा, जिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ओके, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर ती 26 जानेवारी 1950ला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली, म्हणजे अंमलात आली. आणि स्वीकार कधी करण्यात आला होता? तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. ओके, त्यानंतर पहा, भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकारण्यात आली होती. त्यावेळी संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत. आशा करतो तुम्ही सर्वांनी योग्य उत्तरे दिली असतील. आणि त्या प्रश्नाचे उत्तर पहा, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला, समोरचा प्रश्न पाहूया. दहशतवाद विरोधी दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? तर दहशतवाद विरोधी दिन हा कधी साजरा केला जातो? तर तो 21 मेला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 21 मे. त्यानंतर पहा 8 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक महिला दिन. त्यानंतर 21 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिन. त्यानंतर खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ पदक मिळाले होते? कोणत्या ऑलिम्पिकमध्ये? तर ते ऑलिम्पिक होतं हेल्सिंकी ऑलिम्पिक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हेल्सिंकी. ओके, आणि त्यांनी कोणत्या कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावलं होतं हे लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. ब्लू विट्रिऑल म्हणजे काय? ब्लू विट्रिऑल म्हणजे कॉपर सल्फेट. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॉपर सल्फेट. त्यानंतर फेरस सल्फेट म्हणजे ग्रीन विट्रिऑल आणि कॉपर सल्फेट म्हणजे ब्लू विट्रिऑल. आणि कॉपर सल्फेटलाच काय म्हणतात? मोरचूद म्हणतात. त्यानंतर स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खालीलपैकी कोणी इंडिया की उडान लॉन्च केले? तर ते केले गुगलने. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 गुगल. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले होते? पहा, ब्रिटिश काळापासून नगरपाल हे पद एकतर मुंबई
आणि कलकत्ता या दोन्ही शहरांमध्ये सुरू केले होते. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही, म्हणजेच मुंबई आणि कलकत्ता. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय? पहा, जी जनहितार्थ याचिका उद्देश आहे त्याचा उद्देश काय असतो तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. आता जनहितार्थ याचिका, जी जनहित याचिका ही न्यायालयीन सक्रियतेचे एक साधन असते आणि जनहित याचिका ही भारतीय राज्यघटनेची संरक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडते. हे दोन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. पुढे पाहूया. पहा, जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरा केला जातो? पहा, जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारीला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 4 जानेवारी. समोरचा प्रश्न, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? पहा, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य करतो ग्रामसेवक. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक. आता ग्रामसेवकासंबंधीचा अतिमहत्त्वाचा प्रश्न, तलाठी परीक्षा तसेच तुमच्या येणाऱ्या वनरक्षक परीक्षेसाठी देखील महत्त्वाचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? पहा, TCS IBPS पॅटर्ननुसार जेवढ्या एक्झाम झालेल्या आहेत आतापर्यंत त्या परीक्षांमध्ये देखील हा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांसाठी देखील हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर तो असतो ग्रामसेवक. हेही लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पहा, संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? पहा, वन्यजीव संरक्षण कायदा शॉर्ट फॉर्ममध्ये कधी संमत झालेला होता तर तो 1972 मध्ये झाला होता. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 1972. त्यानंतर तुम्हाला एक टायगर प्रोजेक्ट आहे, तो कधीचा आहे माहिती आहे का? तर टायगर प्रोजेक्ट आहे 1973चा, हाही लक्षात ठेवा. त्यानंतर हा झाला वन्यजीव संरक्षण कायदा आणि आणखी नाही, भारतीय वन संवर्धन अधिनियम आहे एक, तो कधीचा आहे तर तो आहे 1980चा. त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम देखील आहे, तो कधीचा आहे? तो आहे 1986चा. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महाराष्ट्रातील प्रमुख हातपाक वस्त्रोद्योग केंद्र कोणते? आपणा सर्वांनाच माहिती आहे, इचलकरंजी हे प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र आहे महाराष्ट्रातील. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रे? तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? आपणा सर्वांनाच माहिती आहे निजामाच्या राज्यात असणारा विभाग होता मराठवाडा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. ओके. आणि मराठवाड्याशी संबंधित देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या एक्झामसाठी, तो कोणता की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो तर तो 17 सप्टेंबरला साजरा केला जातो मित्रांनो. का तर हैदराबादपासून वेगळा कधी झाला होता महाराष्ट्र? तो 17 सप्टेंबरला. आणि हैदराबादपासून वेगळा होऊन मराठवाडा महाराष्ट्रात जोडला गेला होता, म्हणून 17 सप्टेंबरला. कधी? 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. डेट नीट लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर. किती? 17 सप्टेंबर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? पहा, तापी नदी नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते, फक्त ती वाहत नाही. पहा, जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, फक्त ती नाशिकमधून वाहत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नाशिक. त्यानंतर सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसीनराम हे कोणत्या राज्यात आहे? पहा, मावसीनराम हे भारतामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आणि ते आहे मेघालय राज्यामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मेघालय. ओके. आता पहा, मेघालय. आता मेघालय संबंधी बोलायचं झालं तर त्याची राजधानी काय आहे? मेघालयची राजधानी आहे शिलाँग. ओके. आणि मेघालयमध्येच महत्त्वाच्या ज्या डोंगर रांगा आहेत, गारो, खासी, जयंती, आपण ऐकलंय, वाचलंय पुस्तकांमध्ये, गारो, खासी, जयंती ह्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या मेघालयमध्येच आहेत. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो? पहा, समोच्चता रेषा एकमेकांपासून जवळजवळ असतील तर तो उतार असतो तीव्र. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीव्र. आणि समोच्चता रेषा एकमेकांपासून जेव्हा दूर असतात तेव्हा उतार असतो मंद, हे लक्षात ठेवायचे. आणि समोच्चता रेषांमुळेच उताराची तीव्रता समजण्यासाठी सोपे जाते. ओके. त्यानंतर पहा, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? पहा, हे कोणी लिहिलेले पुस्तक
तर हे पुस्तक लिहिलेलं आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे. आता न्यायमूर्ती रानडे यांच्या संबंधित काही महत्त्वाचे पॉईंट पहा. त्यांनी पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत देखील पुढाकार घेतलेला होता. त्यानंतर पुण्यात विवाहोत्तेजक मंडळाच्या स्थापनेत देखील त्यांचा सहभाग होता. त्यानंतर प्रार्थना समाजाच्या स्थापनेत देखील त्यांचा पुढाकार होता. आणि रानडे हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश देखील होते. पहा, रानडे हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश देखील होते, हेही लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न पाहूया. अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? पहा, शिवाजी शिक्षण संस्था लगेच आपल्याला आठवले पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनीच अमरावतीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली. आता ही किती साली केली होती? तर त्यांनी सर्वप्रथम श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना 1927 मध्ये आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 मध्ये केली होती. ओके, कधी? तर त्यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना 1927 मध्ये आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 1932 मध्ये केली होती. आणि त्यांचा जन्म अमरावतीतील पाबळ या गावी झाला होता. कोणत्या गावी? तर आणि त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पाबळ या गावी झाला होता. त्यानंतर दक्षिण भारतातील व्हायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? पहा, व्हायकोम सत्याग्रह चळवळ ही आहे मंदिर प्रवेशाशी संबंधित. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मंदिर प्रवेश. आणि कधीची चळवळ आहे? 1924-25च्या दरम्यानची. ओके, कधीची? 1924-25च्या दरम्यानची. आणि हा सत्याग्रह केरळातील त्रावणकोर येथे झाला होता. कुठे? हा सत्याग्रह केरळातील त्रावणकोर येथे झाला होता. ओके, समोरचा प्रश्न, सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली? पहा, सतीची चाल कायद्याने बंद केली होती लॉर्ड बेंटिक यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लॉर्ड बेंटिक. आणि त्यांना मदत कोणी केली होती? राजा राममोहन रॉय यांनी. कोणी त्यांना मदत केली होती? राजा राममोहन रॉय यांनी. आणि कधी बंद करण्यात आले? 1829 मध्ये. ओके, 1829 मध्ये बंद करण्यात आले. त्यानंतर संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात डॅश डॅश यांनी सुरू केली. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केली? तर रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी. कोणी? रघुनाथ धोंडो केशव कर्वे यांनी. ओके, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे. कोण? रघुनाथ धोंडो कर्वे. आणि हे कोणाचे पुत्र आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे सुपुत्र आहेत. कोणाचे पुत्र आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे सुपुत्र आहेत. समोरचा प्रश्न, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो? पहा, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी हा नाबार्डच्या अखत्यारीत येतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नाबार्ड. आता नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. कोणता आहे नाबार्डचा फुल फॉर्म? तर तो आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? पहा, आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते आहे नाशिकमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नाशिक. राईट. आता पुण्यामध्ये कोणतं विद्यापीठ आहे? पुण्यामध्ये आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ. आणि अकोल्यामध्ये कोणते विद्यापीठ आहे? अकोल्यामध्ये आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. कोणतं? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. समोरचा प्रश्न, सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे? फुटबॉल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फुटबॉल. फुटबॉलमध्ये किती खेळाडू असतात? त्यामध्ये असतात 11 खेळाडू. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणता प्राणी भारतीय राजमुद्रेवर नाही? भारतीय राजमुद्रेवर हत्ती, सिंह, बैल, घोडा कोणता प्राणी नाही? तर पहा, भारतीय राजमुद्रेवर हत्ती नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हत्ती. पहा, भारतीय राजमुद्रेवर 4 सिंह आहेत, 1 घोडा आणि 1 बैल आहे. ओके, आता 4 सिंहापैकी 3 जे आहेत ते दर्शनी बाजूस आहेत आणि 1 आहे तो पाठीमागे. आणि राजमुद्रेच्या तळभागाकडे उजव्या बाजूस घोडा व डाव्या बाजूस बैल आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूया. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव. हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. कोण आहेत? हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर समोरचा प्रश्न, मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? कम्युनिकेशन. मोडेम हे संगणकाचे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कम्युनिकेशन. समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे?
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे हेगमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हेग. समोरचा प्रश्न, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारीला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 10 जानेवारी. आता 9 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा बरं. 9 जानेवारीला दिवस साजरा केला जातो. लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठी 5 सेकंद देतो. आलं येत नसेल तरी सांगा, चुकलं तर चुकू द्या. चला, योग्य उत्तर तुम्ही सांगितलं असेल. 9 जानेवारीला भारतीय प्रवासी दिन साजरा केला जातो. आता 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. समोरचा प्रश्न, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर ते केले आचार्य विनोबा भावे यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. आता हे पवनार आश्रम कुठे? पवनारमध्ये, जिल्हा आहे वर्धा. ओके. आणि आचार्य विनोबा भावे यांच्या संबंधीचा एक महत्त्वाचा प्रश्न माहिती का? TCS IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या मागील ज्या परीक्षा झाल्या त्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे मित्रांनो, की आचार्य विनोबा भावे म्हणजे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? पहा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? हा TCS IBPS पॅटर्ननुसार झालेल्या ज्या मागचे प्रश्न आहेत त्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. आणि तलाठी भरती वनरक्षक भरतीसाठी देखील हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कशासाठी? तलाठी भरती वनरक्षक भरतीसाठी देखील हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर ते पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे. कोण? पहिले सत्याग्रही आहेत आचार्य विनोबा भावे. त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण 25 प्रश्न पाहिले आणि ते डिटेल अनालिसिस केले. आता जो आपला आधीचे प्रश्न आपण पाहिले त्यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहा, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? पहा, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चुकलं तर चुकू द्या, काही हरकत नाही, पण प्रयत्न नक्की करा. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर पहा, नोबेल पारितोषिक शांततासाठी दिला जातो, साहित्यासाठी दिला जातो आणि रसायनशास्त्रासाठी देखील दिला जातो. फक्त तो कला क्षेत्रासाठी दिला जात नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कला. आता पहा, नोबेल हा अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो, हे लक्षात ठेवा. आणि पहिला नोबेल पुरस्कार कधी देण्यात आला होता? तर तो 1901 मध्ये. पहिला नोबेल पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? पहा, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे अंदमान निकोबार बेट समूहात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अंदमान निकोबार बेटावर. त्यानंतर पहा, अंदमान निकोबार बेटावरील जे बॅरेन या पर्वतीय प्रदेश आहेत, या पर्वतीय प्रदेशात भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश पासून झाली? कधीपासून भारतीय हरित क्रांतीची सुरुवात झाली रे? तर ती झाली 1965 पासून. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1965. आता पहा, 1965 दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांती सुरू झाली, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि भारतातील कृषी उत्पादन वाढविणे हा त्याचा मुख्य हेतू होता. कशाचा? तर या हरित क्रांतीचा मुख्य उद्देश काय होता? तर भारतातील कृषी उत्पादन वाढविणे. आणि याचा इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता, म्हणजे सुरुवात कोणी केली होती? तर जे होते डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याद्वारे हरित क्रांतीची सुरुवात झाली होती. आणि त्याचमुळे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, भारताच्या संरक्षण दलांचे सरसेनापती कोण असतात? पहा, भारताच्या संरक्षण दलांचे सरसेनापती असतात राष्ट्रपती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. पहा, आता राष्ट्रपती कलम 52 नुसार घटनात्मक प्रमुख असतात आणि ते भारताचे प्रथम नागरिक असतात. त्यानंतर पहा, पंतप्रधान ऑप्शनमध्ये आहेत. पंतप्रधान कलम 74 नुसार वास्तविक प्रमुख असतात. संरक्षण मंत्री ते फक्त मंत्री असतात, घटनात्मक पद नाही आहे संरक्षण मंत्र्यांचं. आणि आर्मीचे जनरल हे फक्त आर्मीचे व्यवहार पाहू शकतात, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पाहूया. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पहा, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर ते जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. त्यानंतर पहा,
मुंबई नागरी कायदा 1857 नुसार राज्यात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. कशानुसार? मुंबई नागरी कायदा 1857 नुसार राज्यात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. कशानुसार? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते. आणि त्यांची नियुक्ती कोण करतात? जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. कोण करतात नियुक्ती? जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? किती वर्षाचा असतो रे? तर तो असतो 6 वर्षाचा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 6. त्यानंतर पहा, विधान परिषद हे स्थायी सभागृह असतं. ओके. आणि याचा कार्यकाळ, सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष. त्यानंतर विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो रे? तर विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ असतो 5 वर्षाचा. त्यानंतर विधान परिषद सदस्यांचा आपण पाहिलं 6 वर्षाचा. किती? विधान परिषद सदस्यांचा 6 वर्षाचा. त्यानंतर राज्यसभा सदस्यांचा देखील किती वर्षाचा आहे? 6 वर्षाचा. आणि लोकसभा सदस्यांचा किती आहे रे? तर लोकसभा सदस्यांचा आहे 5 वर्ष. म्हणजे कार्यकालाबद्दल बोलतोय, कार्यकाल आहे 5 वर्ष, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन 21 एप्रिलला साजरा केला जातो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 21 एप्रिल. गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती? पहा, गरिबी हटाओ ही घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 5व्या. ओके. पहा, आणि 5वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता रे? तर तो होता 1974 ते 1978. आणि त्यावेळी भारताच्या प्रधानमंत्री कोण होत्या? त्या होत्या इंदिरा गांधी. आणि त्यांनीच गरिबी हटाओ ही घोषणा दिली होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 5वी जी पंचवार्षिक योजना होती त्याची योजना ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारलेली होती, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? कोळंबी उत्पादनाशी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कोळंबी उत्पादन. गुलाबी क्रांती, कोळंबी उत्पादन. काय? गुलाबी क्रांती, कोळंबी उत्पादन. त्यानंतर श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? ते आहे दुग्धोत्पादनाशी संबंधित. त्यानंतर लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर ते आहे टोमॅटो उत्पादनाशी संबंधित. आणि चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे रे? तर ती आहे अंडी उत्पादनाशी संबंधित. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑपरेटिंग सिस्टीम नाही कोणती? पहा, जावा, अँड्रॉइड, लिनक्स, विंडोज. जी पहिली आहे ना, ही जावा जी आहे ना मित्रांनो, ही जावा ऑपरेटिंग सिस्टीम नसून ती ऑपरेटिंग लँग्वेज आहे. काय? जावा ही ऑपरेटिंग सिस्टीम नसून ती ऑपरेटिंग लँग्वेज आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जावा. समोरचा प्रश्न, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनात सुरू झाले? पहा, असहकार आंदोलन 1920 साली नागपूर अधिवेशनात सुरू झाले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, नागपूर. ओके. आणि याच अधिवेशनात असहकाराचा ठराव पास करण्यात आला होता. त्यावेळी या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते वीर राघवाचार्य. कोण? वीर राघवाचार्य. समोरचा प्रश्न, अकोल्यातील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पहा, अकोल्यातील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. पहा, हा दहीहंडा, अकोला जिल्ह्यातील दहीहंडा या गावातील खाऱ्या पाण्याच्या विहिरीतील पाण्याचे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आला. आणि हा कायदेभंग, या कायदेभंगाच्या लढ्याचे नेतृत्व केलं होतं बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मदन मोहन मालवीय. ओके. समोरचा प्रश्न, पहिली स्त्री कादंबरीकार कोण होती? पहिली स्त्री कादंबरीकार होती या साळूबाई तांबवेकर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, साळूबाई तांबवेकर. ओके. आणि साळूबाई तांबवेकर यांनी चंद्रप्रभा विरह वर्णन, कोणती? चंद्रप्रभा विरह वर्णन ही पहिली कादंबरी लिहिली होती. आणि ती कधी लिहिली होती? तर 1769 मध्ये. कधी लिहिली होती? 1769 मध्ये. हे देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. समोरचा प्रश्न,
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी आंदोलन केले होते साने गुरुजी यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी. आता साने गुरुजींचे पूर्ण नाव काय आहे? तर ते आहे पांडुरंग सदाशिव साने. कोणतं? पांडुरंग सदाशिव साने. आणि त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले होते, हे लक्षात ठेवा. कोणतं पुस्तक? श्यामची आई. आणि त्यांनी विद्यार्थी मासिक आणि छात्रालय वृत्तपत्र देखील सुरू केले होते. कोणतं? विद्यार्थी मासिक आणि छात्रालय हे वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केले होते. हे देखील त्यांच्या संबंधीचे महत्त्वाचे पॉईंट आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महात्मा फुले. आणि मित्रांनो, महात्मा फुले यांच्या जीवनावरील आधारित जवळजवळ 150 प्रश्न आपण महात्मा फुले या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि तो व्हिडिओ आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर आहे, तो तुम्ही पहा. त्यामध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावरील 150 प्रश्न आहेत आणि त्यामधून तुमचे महात्मा फुले पूर्णपणे कव्हर होणार आहेत. आणि महात्मा फुले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर महात्मा फुलेंचा तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे. समोरचा प्रश्न आता पहा, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश डॅश निर्माण होते. पहा, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दाट धुके. आणि न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे असे दाट धुके निर्माण होते. अशा भागात मोठी मत्स्य क्षेत्रे देखील निर्माण होतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत मांडला होता कोपर्निकस यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोपर्निकस. ओके. आता पर्याय क्रमांक 1 केपलर. केपलरने कोणता सिद्धांत मांडला होता? केपलर हा जर्मन शास्त्रज्ञ, जर्मन गणित तज्ज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गॅलिलिओ याने दुर्बिणीचा शोध लावला होता. आणि सर आयझॅक न्यूटननी काय केलं होतं? आपल्या सर्वांना माहिती आहे, गतिविषयक सिद्धांत मांडला होता. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? आपणा सर्वांना माहिती आहे, भारताच्या दक्षिणेला आहे हिंदी महासागर. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हिंदी महासागर. त्यानंतर भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तो आहे अरबी समुद्र. आणि पूर्वेला कोणता उपसागर आहे? तो आहे बंगालचा उपसागर. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना मिळतात. पहा मित्रांनो, भारताच्या भूसीमा लागून असलेले देश. ओके, यावर देखील आपण खूप इझी ट्रिक बनवलेली आहे आणि ती आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये आहे. ती ट्रिक तुम्ही नक्की अभ्यासा आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आणि ही जर ट्रिक तुम्ही पाहिली तर भारताच्या सीमेला लागून असलेले देश तुम्हाला तोंडपाठ होणार आहेत मित्रांनो. ओके. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे. आणि पहा हा प्रश्न, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना मिळतात, तर त्या 7 देशांना मिळतात. किती? भारताच्या भूसीमा 7 देशांना मिळतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 7. कोणत्या? पर्याय क्रमांक 7. आता पहा, भारताच्या भूसीमा लागून असलेले 7 देश कोणकोणते तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये आहे अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान. कोणकोणते देश आहेत? तर भारताच्या भूसीमा 7 देशांना लागून आहेत. आणि ते 7 देश कोणकोणते ते पहा, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान. ओके. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी नाही. वैतरणा, तानसा आणि शास्त्री या कोकणातील नद्या आहेत आणि त्या पश्चिमेलाच वाहतात. त्या कशा वाहतात? पूर्व पश्चिम वाहतात. फक्त जी कोयना आहे ती पूर्व वाहिनी नदी, हे लक्षात ठेवा. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोयना. कारण वैतरणा, तानसा आणि शास्त्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. फक्त कोयना जी नदी आहे तीच पूर्व वाहिनी नदी, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? ती आढळते रायगड जिल्ह्यात. मग या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रायगड. समोरचा प्रश्न,
महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? पहा, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 26. ओके. महाराष्ट्राची 1 मे 1960 रोजी निर्मिती झाली, त्यावेळी महाराष्ट्रात 24 जिल्हे होते. आणि सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? सध्या महाराष्ट्रात आहेत 36 जिल्हे. किती? 36 जिल्हे. ओके. आणि अलीकडेच निर्माण झालेला जिल्हा कोणता? पालघर. कोणता? अलीकडेच निर्माण झालेला जिल्हा तो आहे पालघर. घटक राज्याचा सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे भारतीय संसदेला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारतीय संसद. आणि भारतीय संसद साध्या बहुमताने राज्यांच्या सीमा बदलू शकते, हे देखील लक्षात ठेवा. ओके. समोरचा प्रश्न पहा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे मान्यता देण्यात आलेल्या 4 स्वदेशी खेळांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाचा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेकरिता समावेश करण्यात आला आहे? तर पहा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे मान्यता देण्यात आलेल्या 4 स्वदेशी खेळांमध्ये महाराष्ट्रातील मल्लखांब खेळाचा खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेकरिता समावेश करण्यात आला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मल्लखांब. आता पहा, मल्लखांब तर एक झाला, मग राहिलेले 3 कोणकोणते आहेत? तर मल्लखांब झाला महाराष्ट्राचा, त्यानंतर दुसरा आहे गटका पंजाबचा, तिसरा आहे कलरीयायुट्टू केरळचा आणि चौथा आहे थांगता मणिपूर. आणि या 4 स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली. कोणी? केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या 4 स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते? पहा, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप असते हिरा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हिरा. हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो मित्रांनो, हा पॉईंट लक्षात ठेवा. तसेच हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन अणुभोवती 4 कार्बन अणू असतात आणि हिऱ्यावर आम्ल व अल्कली यांचा देखील परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवा. तसेच शुद्ध कार्बनवर दाब देऊन उच्च तापमानात तापवल्यास कृत्रिम हिरा तयार होतो, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया हिऱ्यासंबंधी हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. खांद्याचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे? खांद्याचा सांधा हा उखळीचा सांध्याचं उदाहरण आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 उखळीचा सांधा. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? पहा, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग होतो 344 मीटर पर सेकंद. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 344 मीटर पर सेकंद. आता पहा, ध्वनीचा स्थायू माध्यमातील वेग हा द्रव व वायू माध्यमापेक्षा अधिक असतो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया, वनस्पतींच्या प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो. कोणत्या प्रक्रियेमुळे? वनस्पतींच्या डॅश डॅश प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो. भस्मीकरण, बाष्पीकरण, कार्बनीकरण की द्रावणीकरण? तर पहा, कार्बनीकरणामुळे दगडी कोळसा तयार होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कार्बनीकरण. समोरचा प्रश्न पहा, देशातील सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? सर्वात मोठे सार्वजनिक सुविधा केंद्र धारावीमध्ये उभारण्यात आलेलं आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 धारावी. आता या सुविधा केंद्रात 111 शौचालये, 8 स्नानगृहे आणि 10 कपडे धुण्याच्या मशीन आहेत. आणि या केंद्राची उभारणी हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीमार्फत केली. HUL हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमार्फत या सुविधा केंद्राची स्थापना उभारणी करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल काय आहे? तर ते आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. पहा, इंटरपोल काय? द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. ही जी स्थापना झाली होती 1923 मध्ये. मुख्यालय आहे फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये कुठे? लिओन फ्रान्समध्ये. आणि उद्देश काय यामागचा स्थापनेचा? तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी उच्चाटनासाठी विविध राष्ट्रांतील पोलीस दलांना सहकार्य करणे हा या स्थापनेमागचा उद्देश आहे. ओके. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला इंटरपोल संबंधित. समोरचा प्रश्न, केंद्राचे मंत्रिमंडळ हे डॅशच्या जबाबदार असते. कोणाला जबाबदार असते? ते लोकसभेत जबाबदार असते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 लोकसभा. आता पहा, लोकसभेत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, ते जनतेचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते. किती साधं सिंपल आहे. ओके. जिल्हा परिषदेच्या समित्यांपैकी डॅश डॅश समिती सर्वात महत्त्वाची असते? पहा, सर्वात महत्त्वाची समिती असते स्थायी समिती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 स्थायी समिती. आता इतर विषय समित्यांचे जे सभापती असतात ते स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. ओके. आता स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते जिल्हा परिषद अध्यक्ष. ओके.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात आणि जिल्हा परिषदेच्या अंतिम अर्थसंकल्पास मान्यता देण्याचं काम देखील स्थायी समिती करत असते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे 1938 व 1939च्या काँग्रेसच्या हरिपुरा व त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर राष्ट्रसभेतील श्रेष्ठींशी न पटल्याने त्यांनी 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती, हे देखील लक्षात ठेवायचे. त्यानंतर जगातील सर्वात उंचावरचे फिरते सिनेमागृह कुठे उघडण्यात आलेले, ते लडाखमध्ये उघडण्यात आले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लडाख. ओके, आता हे सभागृह समुद्र सपाटीपासून किती उंच आहे तर 11,562 फूट उंचीवर आहे आणि लेहमधील पालडन येथे उभारण्यात आलेले आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न देशातील पहिले स्मार्ट मॅनेज EV चार्जिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आले तर ते नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आले. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. आता हे चार्जिंग स्टेशन SCS यमुना पॉवर लिमिटेड याद्वारे सुरू करण्यात आले आणि ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची सबसिडी कंपनी, हे लक्षात ठेवा, सबसिडरी कंपनी. ओके, त्यानंतर कोविड-19 साथीच्या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने युवा शक्ती कोरोनामुक्त अभियान राबविले तर ते राबवले मध्य प्रदेशने. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. पहा, आता युवा शक्ती कार्य कोरोनामुक्त अभियान या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षक तसेच सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांना योग्य वागणूक व लसीकरणाची शिकवण देत जागरूक करण्यात आलेले आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न होम इन द वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. होम इन द वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक आहेत अमर्त्य सेन. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अमर्त्य सेन. ओके, होम इन द वर्ल्ड हे पुस्तक पेंग्विन रेंडर हाऊसद्वारे प्रकाशित केले गेले. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण. पहा, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत RK नारायण, पण ऑप्शनमध्ये असा पर्यायच नाही. पहा, काळे पु ल देशपांडे इथे KR नारायण आहे, तिथे आपल्याला पाहिजे होतं RK नारायण. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आता मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कुणी केले तर ते केले RK नारायण यांनी. कुणी RK नारायण यांनी आहे आणि हे पुस्तक कधी प्रकाशित करण्यात आलं होतं 1943 मध्ये. कधी हे पुस्तक 1943 मध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं. समोरचा प्रश्न सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र आहे श्रीहरिकोटामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 श्रीहरिकोटा. आता श्रीहरिकोटा कुठे ते आहे आंध्र प्रदेशमध्ये. ओके, त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये काय आहे तर डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे आणि बंगळुरूमध्ये काय तर इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्था. ओके, त्यानंतर विम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात. विम्बल्डन स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळविल्या जातात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. ओके, आता विम्बल्डनमध्ये आहेत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा, त्या कधी असतात मे-जूनमध्ये असतात. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कधी असतात त्या जानेवारीमध्ये असतात. USA ओपन टेनिस स्पर्धा कधी असतात त्या ऑगस्टमध्ये असतात आणि विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा असतात जून-जुलैमध्ये. आणि विम्बल्डन ही सर्वात जुनी स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. विम्बल्डन ही सर्वात जुनी स्पर्धा आहे आणि 1877 पासून ही खेळवली जाते. कधीपासून 1877 पासून ही खेळवली जाते. त्यानंतर समोरचा प्रश्न संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. संतोष ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फुटबॉल. ओके, त्यानंतर संतोष ट्रॉफीचे आयोजन कोण करते तर अखिल भारतीय फुटबॉल संघाद्वारे केले जाते. पहा, संतोष ट्रॉफीचे आयोजन कोण करते तर अखिल भारतीय फुटबॉल संघामार्फत केले जाते. आता भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, कोणता दिवस तर तो आहे 24 डिसेंबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 24 डिसेंबर हा भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे 15 मार्च. 15 मार्च काय 24 डिसेंबर आपण पाहिलं. 15 मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. पहा, 15 मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि 24 डिसेंबर आहे राष्ट्रीय ग्राहक दिन, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 1 जुलै आहे महाराष्ट्राचा कृषी दिन, महाराष्ट्र राज्य कृषी दिन. आणि 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. काय 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, 2 ऑक्टोबरला कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो. 2 ऑक्टोबरला कोणत्या थोर महान व्यक्तीचा
जन्मदिवस साजरा केला जातो, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. त्यानंतर संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असतात? संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप असतात 0 व 1 यांचा समूह. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 0 व 1 यांचा समूह अशा स्वरूपाचे असतात. राईट. त्यानंतर MCOCA हा कायदा डॅश डॅश संबंधी आहे. आता MCOCAचा फुल फॉर्म काय तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ्ड क्राईम ॲक्ट. काय? महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ्ड क्राईम ॲक्ट हा कायदा 1999 मध्ये लागू झाला आहे. आणि हा कशाशी संबंधित आहे तर संघटित गुन्हेगारी संबंधित आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, संघटित गुन्हेगारी. काय? संघटित गुन्हेगारी. समोरचा प्रश्न, श्री दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे सांगली जिल्ह्यात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सांगली. आता सांगली शहर कोणत्या नदी काठावर वसले रे? तर ते कृष्णा नदी काठावर वसलेलं आहे. आणि हळदीची सांगली जिल्ह्यात खूप मोठी हळदीची बाजारपेठ हळदीसाठी फेमस आहे, हे लक्षात ठेवा. खालीलपैकी डॅश डॅश हे रासायनिक खत नाहीये. कोणतं आहे जे खत आहे ते रासायनिक खत नाहीये? तर पहा, पहिलंच आहे कंपोस्ट हेच रासायनिक खत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कंपोस्ट खत हे जैविक पदार्थापासून तयार केले जातं. उदाहरणार्थ शेण, पाला पाचोळा, ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जातं. ओके. समोरचा प्रश्न, लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कोणत्या रंगाची दिसतात? लाल काचेमधून पाहिल्यास जी झाडाची हिरवी पाने ती काळ्या रंगाची दिसतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, काळ्या रंगाची दिसतात. आता ओके. त्यानंतर घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवितात, समांतर जोडणी दाखवितात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, समांतर जोडणी. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, डॅश डॅश या कीटकामुळे हत्तीरोग होतो. कशामुळे हत्तीरोग होतो? तर मेटाझोआ या कीटकामुळे हत्तीरोग होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, मेटाझोआ. ओके. आता तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहा, अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायांपैकी तुम्हाला योग्य पर्यायाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. चला लगेच योग्य पर्यायाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. द बॅटल ऑफ रेजंगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, द बॅटल ऑफ रेजंगला या पुस्तकाचे लेखक आहेत कुलप्रीत यादव. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कुलप्रीत यादव. पहा, या पुस्तकामध्ये 120 भारतीय सैनिकांच्या कथेचे वर्णन केलेले. ओके. आणि हे पुस्तक कुणी प्रकाशित केले तर पेंग्विन रँडम हाऊस मार्फत. ओके. त्यानंतर dealroom.com या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार भारतातील कोणते शहर जगातील सर्वात जलद वाढणारे टेक हब ठरले आहे? तर ते शहर आहे बेंगलुरू. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, बेंगलुरू. ओके. dealroom.com या संस्थेने जाहीर केलेल्या यादीमध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या तंत्रज्ञान हबच्या यादीत बेंगलुरू प्रथम आहे. आणि आपले जे मुंबई आहे ते कितव्या क्रमांकावर आहे? तर आपली मुंबई आहे 6व्या क्रमांकावर. ओके. त्यानंतर पहा, कोणत्या शहरातील विमानतळास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला? तर औरंगाबाद शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर. ओके. त्यानंतर इस्रोतर्फे डिसेंबर 2021 मध्ये अंतराळात पाठविलेल्या पहिल्या महिला रोबोटचे नाव काय? पहा, त्या पहिल्या महिला रोबोटचे नाव आहे व्योममित्रा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, व्योममित्रा. हे रोबोट इस्रोतर्फे विकसित करण्यात आले. आणि इस्रोबद्दल बोलायचं झालं तर याचे मुख्यालय आहे बेंगलुरूमध्ये. आणि इस्रोची स्थापना कधीची आहे रे? तर ती आहे 15 ऑगस्ट 1969. कधीची? 15 ऑगस्ट 1969. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? पहा, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो जिल्हाधिकारी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. आणि तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो? तहसीलदार. पहा, तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख असतो तहसीलदाराने. ओके. त्यानंतर पहा, घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? घटक राज्याचा आकस्मिक निधी असतो राज्यपालाच्या अखत्यारीत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, राज्यपाल.
आता राज्यपालाबद्दल बोलायचं झालं तर या संबंधित राज्यपाल पदाविषयीच्या काही महत्त्वाच्या तरतुदी आपण पाहू. कलम 153 नुसार घटक राज्याचा संविधान प्रमुख असतो राज्यपाल. कलम 154 नुसार राज्यपाल पदास कार्यकारी अधिकार देण्यात आलेले आहेत. कलम 155 नुसार राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतो आणि कलम 156 नुसार राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार राज्यपाल पदभार स्वीकारतो. ओके. त्यानंतर पहा, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात, तर तो जिल्हा आहे ठाणे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ठाणे. ओके. आता ठाणे या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक धरणे आहेत. यामध्येच या धरणातून मुंबई उपनगराला पाणी पुरवलं जातं, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर आंबा घाटातून कोठून कोठे जाता येते. पहा, आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो, तर तो कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान जाता येतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी. 0 माइलस्टोन कोणत्या शहरात आहे. 0 माइलस्टोन आहे नागपूरमध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नागपूर. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. ओके. पुढीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही, तर पहा, सुरुवातीला आपल्याला कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जाणं हे माहीत पाहिजे मित्रांनो. तर कर्कवृत्त एकूण 8 राज्यांतून जाते आणि ती राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. या 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते. मग पहा, पुन्हा एकदा सांगतो, कर्कवृत्त 8 राज्यातून जाते आणि ती राज्य आहेत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम. या 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. मग यामध्ये नसणारं राज्य कोणते, तर ते आहे ओडिसा. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ओडिसा. ओके. समोरचा प्रश्न, कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅश सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. पहा, कोणतेही अर्थविधेयक राष्ट्रपतींच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. ओके. त्यानंतर कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे डॅश डॅश उत्पादनातील वाढ होय. पहा, पीत क्रांती म्हणजे तेलबिया उत्पादनातील वाढ. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तेलबिया उत्पादनातील वाढ. त्यानंतर दुधासंबंधीची जी क्रांती आहे त्याला काय म्हणतात, श्वेत क्रांती. आणि मत्स्योत्पादनातील क्रांती आहे त्याला काय बोलतात, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी नील क्रांती. ओके. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे. पहा, बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास रशिया देशाचे सहाय्य लाभलेले आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रशिया. त्यानंतर पहा, आपण पाहिलं बोकारो हा झारखंड येथे आहे. त्यानंतर छत्तीसगड येथे कोणता आहे, भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे. ओडिसामध्ये राऊरकेला लोह पोलाद प्रकल्प आहे आणि पश्चिम बंगालमध्ये कोणता आहे, दुर्गापूर येथे लोह पोलाद प्रकल्प आहे. ओके. त्यानंतर टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो. टच स्क्रीन मॉनिटर इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इनपुट आउटपुट डिव्हाइस. ओके. समोरचा प्रश्न, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार ब्रिटिश सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले आहेत, तर ते मिळाले आहेत रौलेट कायद्यान्वये. तर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 रौलेट कायदा. ओके. समोरचा प्रश्न, ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. कोणी, ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. समोरचा प्रश्न, नागपूर हे डॅश डॅश या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. पहा, नागपूर हे मुंबई कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मुंबई कोलकाता. ओके. त्यानंतर पहा समोरचा प्रश्न, खाली दिलेल्या वर्णनावरून योग्य ग्रह आपल्याला निवडायचा आहे. ओके. पहा, या ग्रहाला शनीसारखे धुळीचे वलय आहे. हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो आणि या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे. हा ग्रह कोणता, हा ग्रह आहे गुरु. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 गुरु. ओके. समोरचा प्रश्न, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे. हैदराबाद हे शहर मुशी नदीवर वसलेले आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मुशी. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे.
हे बीड जिल्ह्यात आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बीड. ओके, समोरचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावायचा असल्यास तो डॅश डॅश यांच्याकडे आपला राजीनामा सादर करतो. तर पहा, ग्रामपंचायत सदस्यास आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो सरपंचांकडे आपला राजीनामा देतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सरपंच. ओके, आणि सरपंचात जर आपला राजीनामा द्यायचा असेल तर तेच कोणाकडे देतात, ते पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळतो तलाठी. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 तलाठी. ओके, आणि तलाठीबद्दल बोलायचं झालं तर हा मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3चा कर्मचारी असतो आणि यांची नेमणूक जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्याद्वारे केली जाते. ओके, त्यानंतर भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान आहे ओरिसामध्ये. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ओरिसा. लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला? लता मंगेशकर यांना 2001 या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 2001. ओके, आता लता मंगेशकर यांना मिळालेले काही पुरस्कार आपण पाहू. यांना भारतरत्न 2001 मध्ये मिळाला. पद्मविभूषण यांना 1999 मध्ये मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कार यांना 1989 मध्ये मिळाला आणि पद्मभूषण पुरस्कार यांना 1969 मध्ये मिळाला. ओके, समोरचा प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये डॅश डॅश ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड. आता एक मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. पहा, जो बायडन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तुमच्या जवळ आहेत 4 पर्याय. या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. चुकलं उत्तर तरी चुकू द्या, पण या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या तलाठी भरती 2023 वर फोकस करून सामान्य ज्ञानाच्या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन केलेलं आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.